नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पिठलं करणार आहे। आज काय झालं, सकाळी भाजी करायची होती आणि फ्रीज मध्ये काहीच भाजी राहिली नव्हती। काल आणायची राहिली, कारण उन्हाळा इतका आहे ना की बाहेर पडायची इच्छाच होत नाहीये। कारण का तो फिरून आलं की उकडतं आणि उकडलं की फार चिकचिक चिकचिक अंगाचा चिकटपणा होतो, तो नको वाटायला लागलाय। म्हणून बाहेर जायची इच्छाच होत नाहीये। त्यामुळे आज काय झालं, भाजी आणायची राहिली। त्यामुळे आज करणार आहे पिठलं, कांद्याचं पिठलं। पिठल्याचे 3 प्रकार आहेत बरं का। एक पातळ आहे, एक नुसतंच डाळीच्या पिठाचं घट्ट पिठलं आहे, ते प्रवासात नेतात ते, आणि भातावर खातो ते पातळ पिठलं। आणि हे आता जे मी करणार आहे हे डब्याला पटकन खाण्यासाठी वगैरे हे पिठलं करतात। ह्याच्यामध्ये कसं मी केलेलं आहे आता की कांदा हा उभा चिरून सुट्टा सुट्टा करून घेतलेला आहे, कांदा सगळा हा आणि भरपूर कोथिंबीर आणि थोडंसं कूट, ह्याच्यातलं पाहिजे तेवढंच घालणार आहे मी। कूट थोडंसं घालायचंय, मीठ आणि फोडणीचा सगळं साहित्य फोडणीचं, आणि त्यात पाणी, थोडं पाणी लागणार, आणि नंतर मग डाळीचं पीठ अंदाजाने टाकायचं असतं। त्यामुळे मी वेगळं घेतलेलं नाहीये, ते साधारण अंदाजाने टाकावं लागतं। आता हे करायचं, आपण तेल तापत ठेवलेलं आहे, 3 चमचे ठेवलेले आहे। ह्याला जरा साधारण तेल जास्त घ्यायचं, त्याची चव चांगली लागते। आता ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा फोडणी करून घेणार आहे। मोहरी, जिरे, हिंग आणि हळद, नेहमीच्या सवयीप्रमाणे सगळी फोडणी करून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे फोडणीमध्ये भरपूर असा कांदा, भरपूर उभा चिरलेला कांदा आहे हा असा आहे, हा भरपूर चिरलेला कांदा सगळा परतून घ्यायचा आहे आपण त्यातून। ह्याच्यात फोडणीमध्ये लसणाचे बारीक बारीक तुकडे करून टाकले तरी चालतात। काही जण नंतर वरण ह्याच्यामध्ये नंतर लसूण जिरे खोबरं टाकतात, चालतं, ज्याला जसं आवडेल तसं त्याने करा। मला आता त्याच्यामध्ये थोडंसं कूट घालून केलेलं जास्त आवडतं। थोडासा मोठा गॅस ठेवायचा आणि करायचं। बघा, कांदा चांगला परतला झालाय, साधारण निम्मा अर्धा कच्चा कसा कांदा किंवा चॉकलेटी, जसा तुम्हाला आवडतो त्या पद्धतीने। आणि ह्याला कसा कांद्याची चव लागते ना, ती छान लागते। थोडासा कांदा परतून घ्यायचा हा कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडीशी अधिक फोडणीत ह्याच्यात कोथिंबीर घालणार आहे, आणि त्याचा परतल्याचा जो वास असतो ना, ठेवली नेहमी परतल्याचा जो वास असतो ना तो चांगला येतो। हे चांगला परतलेला आहे कांदा, त्याच्यामध्ये मी तेलातच घालायचं बरं का, हे तिखट घालायचं भरपूर, आणि थोडा गोडा मसाला घालायचा। आता गॅस कमी करायचा आणि मग त्यातच मीठ घालून घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, आणि मग त्याच्यामध्ये गॅस कमी केलेलाच आहे, गॅस कमी करून त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं। आता हे पाणी ओतते मी, हे भांडं भरलेलं पाणी आहे, त्याच्यातलं निम्म ओतणार आहे, निम्मच ओतलेलं आहे पाणी। आता हे चांगलं उकळून द्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं याला अर्ध वाटी आहे, त्याच्यातले 2-3 चमचे कूट घालायचं त्याच्यात, आणि मग ही राहिलेली कोथिंबीर त्यात घ्यायची घालून। कोथिंबीर आणि कांदा ह्याची चव एकत्र आल्यावर छान लागते। आता हे त्याला एक उकळी येऊन द्यायची, शिजलेलं आहे चांगलं, उकळलेलं, गॅस कमी करायचा जरासा, आणि त्यात थोडं थोडं डाळीचं पीठ घालायचं। आता आधी थोडं घातलेलं आहे, हे मिक्स करून घ्यायचं, हे असं गोल गोल फिरवलं की ते मिक्स होतं।
अजून ते पातळ आहे म्हटलं अजून थोडंसं पीठ त्यात घालायचं. सांगते ना, अंदाजानेच त्याच्यात पीठ घालावं लागतं, कारण अंदाजाने घातल्याशिवाय ते होत नाही. कारण आता तुम्ही किती कांदा घेतलाय, किती पाणी घातलंय ह्याच्या अंदाजावर असतं ते शेवटी. हे मस्त आता असं कोरडं पिठलं झालेलं आहे. आता हे साधारण कोरडं झालंय की नाही, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, थोडंसं घालायचं तेल. कढईने ओतायचं, कारण डाळीचं पीठ परतलं जातं, जसं बेसनाच्या लाडवामध्ये कसं परतलं जातं तसंच. आता हे मी मंद गॅस करून झाकून ठेवणार आहे. थोडंसं डाळीचं पीठ काढून वाफ दिलेली आहे त्याला. किती छान वास सुटलाय त्याचा, कारण कांदा आणि कोथिंबीरचा वास छान सुटतो. हे आपलं असं दिसतंय जवळून, रंग पण किती छान आलाय आणि सगळं व्यवस्थित दिसतंय कोथिंबीर नाही. ते आता गॅस मी घालवते, त्याच्यात दाखवते. अशा पद्धतीने आपलं कांद्याचं कोरडं पिठलं तयार झालेलं आहे. हे भाकरीबरोबर पोळीबरोबर छान लागतं. आमच्या आजीकडे हा पदार्थ जास्त केला जायचा, कारण खेडेगावात चुलीवर आणि लोखंडाच्या तव्यावर केला जातो हा पदार्थ. त्यामुळे तो इतका छान लागतो, चविष्ट लागतो. असा चमचमीत पदार्थ तुम्ही करून खा आणि सगळ्यांना खायला घाला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर एखादी करून हवी असली तरी तुम्ही सांगा, मी करून दाखवीन. आणि तुमचे ज्या काही आहेत कमेंटमध्ये ते मला सांगा, म्हणजे मला करता येईल त्या पद्धतीने.